बागेश्वर बाबाला चपलेनं मारणाऱ्यास 1.5 लाखांचं बक्षीस देण्याची घोषणा धाराशिव मधल्या शिवप्रेमींनी केली आहे। तर धीरेंद्र शास्त्री योग्यच बोलली असं वक्तव्य बागेश्वर धामच्या अधिकाऱ्यांनी केलेलं आहे। छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या बागेश्वर बाबाला कोल्हापुरी चपलेनं मारणाऱ्यास 1,51,000चं बक्षीस जाहीर करण्यात आले। धाराशिव मधल्या शिवप्रेमींनी याची घोषणा केली। छत्रपती शिवाजी महाराज युद्ध करताना थकले आणि समर्थ रामदासांकडे जात त्यांनी आपला मुकुट उतरवला असं वक्तव्य बागेश्वर बाबांनी केलं होतं। या विरोधात शिवप्रेमींनी धाराशिव मधल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात बागेश्वर बाबाच्या प्रतिमेला जोडे मारले। धाराशिवच्या वतीने या जो बागेश्वर महाराज आहे याला जो 2 कोल्हापुरी चप्पल जो मारल त्याला 1,51,000 बक्षीस या धाराशिवच्या वतीने जाहीर करतो मी आज। पुण्यामध्ये युवक काँग्रेसने बागेश्वर बाबा विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर आंदोलन केलं। तर अमरावतीमध्ये प्रहारच्या वतीने बागेश्वर बाबाच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले। बागेश्वर बाबाच्या विरोधात महाराष्ट्रभरामध्ये संताप व्यक्त होत असतानाही बागेश्वर धाम मधल्या त्याच्या सहकाऱ्यांची मुजोरी कमी होताना दिसत नाही। बागेश्वर बाबा योग्यच बोलले असं बागेश्वर बाबाच्या सहकार्यानं म्हटलंय। बागेश्वर बाबावर मनसे आणि शिंदेच्या शिवसेनेनं देखील घणाघात केलाय। अभ्यास असेल तर बोलावं, नाहीतर बोलू नये। शिवाजी महाराज म्हणजे काही नाणं नाही आहे इकडून घेतलं तिकडे फेकलं। याच्या पुढे असा बागेश्वर असेल कोणताही सागेश्वर असेल असे वाकडे तिकडे बोलले तर मग यांनाही आम्ही आमचा धडा शिकू। 2-3 दिवस सगळ्या अख्ख्या टीव्ही चॅनलवर त्यांनी त्याचं प्रतिमा केलेली व्यवस्थित। माफी मागितली म्हणजे काय केलं? ज्या पद्धतीने तो बोललाय ती पद्धत म्हणजे माफी मागायची। आता मी शिवी देतो दुसऱ्या क्षणाला माफी मागतो, काय फरक पडतो मग त्याच्याने? अरे तो मूर्ख आहे बागेश्वर बाबा, कुठे त्याच्या नादी लागताय? मूर्ख आहे तो, भोंदू आहे। उद्या खराच सारखं काहीतरी येईल त्याचं बाहेर। बागेश्वर बाबाला आपण फुकटचं जे महत्व देतो ते देऊ नये। त्याची तेवढी अक्कल नाही, त्याची तेवढी लायकी नाही, त्याची तेवढी पातळी नाही। बागेश्वर बाबानं माफी मागितल्यामुळे आंदोलकांनी रोष कमी करावा असं भाजप नेते बावनकुळे यांनी म्हटलंय। त्यांनी माफी मागितलेली आहे। आता थोडा आंदोलनकर्त्यांनी माफी मागितल्यानंतरचा थोडा जो त्यांचा रोष आहे शेवटी त्यांनी कमी करता येईल किंवा कमी करावा अशीच विनंती राहणार। बागेश्वर महाराजांनी म्हणले की छत्रपती शिवाजी महाराज हे युद्ध करताना थकले, त्यांनी रामदास स्वामींकडे राजपट दिला। यावर काय उत्तर द्याल? 2 मिनिटं दादा यावर 1 मिनिट थांबा।